जशी आमची शाळा असते तशी पक्षप्राण्यांची शाळा भरली एकदा. आता आमच्या शाळेमध्ये जसे विषय तसे पक्षप्राण्यांच्या शाळेत सुद्धा विषय. त्यांचे 3 विषय महत्वाचे. पहिला विषय उडणे, दुसरा धावणे आणि तिसरा पोहणे. मग या पक्षप्राण्यांच्या शाळेत पहिला पक्षी ऍडमिशन घ्यायला आला, बदक नावाचा. शिक्षक म्हणले 3 कंपल्सरी विषय, उडणे, पोहणे, धावणे. बदक मला पोहू शकतो उत्तम, धावू सराव केला तर जमेल, उडण्याचं कसं करायचं? नाही तो नैसर्गिक गुणच नाही ना माझ्यात. शिक्षक नाही, कंपल्सरी विषय आहे. डिग्री हवी असेल तर पास व्हावंच लागेल, पर्याय नाही. आणि आमच्याकडे डमी वगैरे चालत नाही. परीक्षा तुलाच द्यावी लागेल. कळेल ना त्याला काय, पण दुनियेची रीत आहे, पद्धत आहे. शाळेत गेलं पाहिजे, त्या विषयाचा अभ्यास केला पाहिजे, डिग्री घेतली पाहिजे तर नोकरी. तर करायचं काय? नाही येतो मला उडायला, पण पर्याय नाही ना. घेतलं बदकाला ऍडमिशन. शिक्षक म्हणले आम्ही आहे ना, कोचिंग घेऊ ना, क्लास लावू, डोंट वरी. मग एका शिक्षकाने सल्ला दिला, हे बघ तुझं पोहणं हा विषय चांगला आहे, जरा बाजूला ठेव. येत ना, लक्ष देऊ नको त्याच्याकडं. येत काय नाही तुला, धावणे त्याचा सराव कर, उडणे त्याचा प्रॅक्टिस कर. तो विषय सुटणार आहे, बाकीच्या दोनकडे जास्त लक्ष दे. बस ते बदक रात्रंदिवस धावायला लागलं. ते धावून धावून इतकं दमायचं की परत उडणं जमायचंच नाही, ते पडायचं. वर्षभर त्या पोहण्याचा सरावच नाही अजिबात. मग वर्षानंतर परीक्षा आली, परीक्षेला बसले. धावण्यात कसा बसा काटावर 5 झाला. वर्षभर पोहण्याचा सराव नाही. शेवटी शिक्षकाने त्यात वर चढवला आणि उडणे नापास, फेल. कितीतरी अशी बदकं तयार करतो आम्ही, कितीतरी असतील अशी. तुमच्यात जे आहे खरंच तुम्ही करता का? नाही. आम्ही करतो काय? नाही, माझ्या आईला वाटतं काय मी डॉक्टर व्हावं, वडिलांना नाही त्यांना इंजिनियर व्हावं वाटतं, आजोबा म्हणतात तू मिलिटरीत गेला पाहिजेस, शेजारचे काका म्हणतात तुझी चित्रकला चांगली आहे. अरे तुझं काय? नाही ते ठरवतील तसं. कितीतरी बदक आहे तो, कितीतरी. सगळ्या देशाची साहेब अडचण असेल ना, माझ्या पोरांचा नैसर्गिक कलच माझ्या देशात बघितला जात नाही. जपानमध्ये पोरग जन्माला आलं तर 3-4 वर्षी त्याची नैसर्गिक कलाची टेस्ट होते आणि त्याला त्याच क्षेत्रात घातलं जातं. तो स्पोर्ट्स मध्ये उत्तम आहे ना, तू तेवढाच कर. तुला नाही इंग्रजी आलं तरी चालेल, काही बिघडत नाही. ते तेवढंच करतात, तेवढंच. म्हणून जपानला 100 सुवर्ण पदकं मिळतात ऑलिम्पिक मध्ये, आणि 100 कोटी लोकसंख्या असलेला माझा देश एका सुवर्ण पदकावर समाधान मानतो. ही अडचण आहे. प्रत्येकात गुण दिलाय, तो गुणाचा विकास व्हायला हवा. माझ्या तरुणाईच्यात तो गुण आहे ना, त्याचा विकास नव्हे, तिची ओळखच होत नाही. ही अडचण आहे. एज्युकेशन या शब्दाचा अर्थ काय? एज्युकेशन लॅटिन शब्द आहे, 3 शब्दापासून बनला. एज्युकेरे, एज्युकेर, एज्युकेटम. विद्यार्थ्यांमध्ये सुप्त गुण शोधणं, त्या सुप्त गुणांचं संवर्धन करणं, त्या गुणांना योग्य व्यासपीठ मिळवून देणं, या 3 गोष्टी जिथं घडतात त्याला एज्युकेशन, शिक्षण असं म्हटलं जातं. माझ्या कुठल्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांमधले सुप्त गुण शोधले जातात तेवढं मला सांगा. त्याच्या गुणांना संवर्धन, व्यासपीठ नाही, काही नाही. ही अडचण आहे सगळ्यात मोठी. जेवढ्या लवकर तुम्हाला कळेल ना, तुम्ही तेवढ्या लवकर मोठे व्हाल. मी सांगतो तुम्हाला, अडकू नका. ह्या तुमच्यात काय आहे जर तुम्हाला कळालं ना, तुम्ही त्याचाच सराव करा, तेच पुढे घेऊन जा, आयुष्यात यशस्वी व्हाल. का पोरं आत्महत्या करतात मेडिकल इंजिनिअरिंगला गेलेली? नाही हो, तो पिंड नाही त्याचा, कशाला कोणता त्याला तिथं. सगळ्यात मोठी गोष्ट आहे. काही लोकांना लवकर कळतं आपल्यात कुठला गुन्हा आहे, तिथनं सुरुवात का. सचिन तेंडुलकरला 4थीत कळलं आपण उत्तम फलंदाजी करू शकतो, तिथनं सुरुवात केली, त्यांनी जागतिक कीर्तीचा फलंदाज झाला. सचिन तेंडुलकर 12वीला इंग्रजीत नापास आहे, आणि इंग्रजीच्या 12वीच्या पुस्तकात सचिन तेंडुलकरवर धडा आहे. सचिन तेंडुलकरला लवकर कळतो जागतिक. इरफान पठाणला 9वीत असताना कळलं आपण उत्तम गोलंदाजी करू शकतो, त्याने तिथनी प्रगती केली. पण तेंडुलकर एवढी यशस्वीता नाही का, तर सुरुवात उशिरा झाली. जेवढ्या लवकर सुरुवात कराल तेवढ्या लवकर यशाच्या शिखरावर पोहोचाल. काही लोकांना शाळेत गेल्यावर कळतं आपल्यात कुठला गुण आहे, ते तिथनं धडपड चालू करतात. काही लोकांना महाविद्यालयात गेल्यावर कळतं आपल्यात कुठला गुण आहे, ते तिथनं हालचाल सुरू करतात.
काही लोकांना लग्न झाल्यावर कळतं आपल्यात कुठला गुण आहे. ते तिथनं प्रयत्न सुरू करतात. काही लोकांना मुलं झाल्यावर कळतं आपल्यात कुठला गुण आहे. तिथनं हातपाय हलवायला सुरुवात करतात. काही लोकांना वय झाल्यावर कळतं आपल्यात कुठला गुण आहे. ते तिथनं धडपड सुरू करतात. काही लोक चौघांच्या खांद्यावर गेली तरी त्यांना कळत नाही आपल्यात कुठला गुण होता. ते आले तसे निघून जातात. शोधा काय आहे तुमच्यात ते. आम्ही सहज चालता चालता म्हणतो मी त्याला पुरता ओळखून आहे. अरे तू त्याला ओळखून आहे, तुझं काय. तेंडुलकर त्याला होता येतं ज्याला स्वतःची ओळख पटलेली आहे. शिवराय त्याला बनता येतं. आपण काय सामर्थ्य आपल्यात हे ज्याला समजतं. तुमचं सामर्थ्य काय, तुमची क्षमता काय, तुमचा गुण काय हे पहिल्यांदा कळू द्या. बदक नका हो. जे आहे ते दाबून ठेवायचं, ते नाही ते करायला बाहेर पडायचं. माझी तरुणाई वाया गेली याच्यात ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. मग त्या शाळेत दुसरा पक्ष आला, खरोताई नावाचा. आता खरोताई धावते उत्तम. शिक्षकांनी सांगितलंय बघ 3 कंपल्सरी विषय, उडणे पोहणे धावणे. तेवढी धावू शकते उत्तम. उडण्याचं कसं काय करायचं. आणि पोहायला गेले तर बुडून मरेन. नको. नाही शिक्षक आम्ही आहोत ना. सराव कर आम्ही आहेत पाठी. शिकायचं नाही. घेतलं ऍडमिशन, सराव सुरू झाला. आणि मग खरोताई धावत गेली. एका झाडावर वर चढली, फांदीवर पोचली. आणि फांदीवर वर पोचल्यानंतर त्या खरोताईनं वरनं खालच्या शिक्षकांना विचारलं, आता मी वरून खाली उडी मारू का, म्हणजे तुमच्या उडणे या विषयात बसेल. शिक्षक म्हणले नाही, हे अभ्यासक्रमाच्या बाहेरच आहे. उडणे नेहमी खालूनच वर व्हायला पाहिजे, वरून खाली नाही. पुस्तकात असं नाही. तुला मार्क देता येणार नाही. तू स्वतःच काय काढू नको. त्याला इथं अर्थ नाही. जे दिलंय तेच. कोंडून ठेवली पोरं आम्ही पुस्तकाच्या पानात, कोंडून ठेवली. काय काय शिकवतो पोरांना. एक पु ल देशपांडेंचा धडा आणि मग खाली प्रश्न काय, या पाठातून पु ल देशपांडे काय संदेश देतात. गदी माडगुळकरांची कविता, या कवितेतनं माडगुळकर काय सांगतात. म्हणजे आम्ही काय सांगायचं, पु ल देशपांडे काय म्हणतात ते. आम्ही काय सांगायचं, माडगुळकर काय म्हणतात ते. तुला काय वाटतं, अभ्यासक्रमाच्या बाहेरच आहे. मला काय वाटतं ते मी सांगायचंच नाही. कसला तरुण ज्याला मोकळं होता येत नाही. आणि मग हे सगळं दाबलेलं ऊर्जा कुठंतरी कट्ट्यावर नाक्यावर बाहेर पडते. क्षमता नाही, विकसितच करत नाही, विचारांना भावच देत नाही. मला वाईट वाटतं पण साहेब, किती दिवस माझ्या पोरांनी न्यूटन लॉ वाचायचा. पाटील श्लोक का नाही येत. ओहम्स रूल. आमची कुठं नावच नाहीत. आम्ही न्यूटन वाचायचा, आम्ही आईन्स्टाईन वाचायचा, आम्ही एडिसन वाचायचा. आमच्यात काही संशोधक जन्माला येत नाहीत. आम्ही यूज देत नाही. तू सांगू नको तुझं. ते न्यूटननं लिहिलंय ना, ते करते ते बस. तू न्यूटन काय सांगतो ती लिही. तुझा रोल बनवू नको. कशी पोरं शास्त्रज्ञ होतील हो माझी. सगळ्यात शोकांतिका आहे आमची. खरोताई बनवून टाकली पोरं आमची. आम्ही दाबून टाकल्या त्यांच्या विचारांना, दाबून टाकलं त्यांच्या क्षमता, दाबून टाकलं त्यांचं संशोधन. आता त्या आयटी पार्क मुळे माझी पोरं मोकळी झाली. कारण आयटी मध्ये प्रोग्रॅमिंग आहे, बुद्धीला चालना देणारं काम आहे. ते देतात, हे आठवड्यात तुला हे टार्गेट प्रोग्राम तयार कर. ते पोरगं बेभानपणे प्रोग्राम तयार करतं. माझी देशाची पिढी सगळ्यात बुद्धिमान आहे म्हणून अमेरिकेच्या सिलिकॉन व्हॅलीमध्ये इंडियन्स आहेत फक्त. का तर आत्ता चालना मिळाली त्याच्या बुद्धीला. नाही इथं नाही, जिथं मिळाली तिथं त्यांनी दाखवलं. नका दाबून ठेवू, अजिबात नका ठेवू. मग तिसरा एक पक्षी आला शाळेत, पोपट नावाचा. त्याला सांगितलं 3 कंपल्सरी विषय, उडणे पोहणे धावणे. पोपट म्हटला उडू शकतो आपण, मग त्यात पास. धावण्याचा सराव केला तर तेही जमेल. पोहण्याचं काय करायचं. शिक्षक म्हटले बाबा कंपल्सरी विषय आहे,
पास तर व्हावंच लागेल आणि परत प्रॅक्टिकलची एक्झाम आहेच ती. पोपट म्हटला मला शाळाच नको. तो बाहेर चांगलाय, राघू, मैना, पेरू. ते निघाला ना शाळा सोडून. नको, शाळाच नको आपल्याला. शिक्षक म्हणजे धरा त्याला. विद्यार्थी पळून गेले तर विद्यार्थी संख्या भरणार नाही, तुकडी पूर्ण होणार नाही, शिक्षक टिकणार नाही, शाळा चालणार नाही. विद्यार्थी आणा, सगळे शिक्षक त्याला धरायला. नोकरी टिकली पाहिजे. शाळा कुणासाठी? विद्यार्थ्यांसाठी का शिक्षकांची नोकरी टिकवण्यासाठी? धरलं हो बिचाऱ्या पोपटाला. सोडू नका याला आता. नेमके शिक्षणाधिकारी येतील आणि हे गायब होईल. पोरं कुठं आहेत विचारतील, मान्यता काढून घेतील. पळून जाऊ देऊ नका. मग पिंजऱ्यात ठेवा त्याला. ठेवला पिंजऱ्यात त्याला. पोपट पिंजऱ्यात. आता पोपटाचा नैसर्गिक गुण काय? उडणे. पिंजऱ्यात विषयच नाही. धावणे पोहण्याचा तर सवालच नाही. पण पोपटाचा पिंजरा जर तुम्ही कधी बघितला तर त्या पिंजऱ्याचे खालणारा पाळणा असतो. हे तिन्ही गुण राहिले. नैसर्गिक गुण बाजूला सोडला. वर्षभरात त्या पिंजऱ्यामध्ये या पोपटाने एक नवीनच गुण अस्तित्वात आणला की हलत्या पाळण्यावर तोल सावरून सुरक्षित कसं बसायचं. वर्षभर त्याचाच सराव. वर्ष झालं शिक्षक म्हणले काढा परीक्षेला बाहेर याला. मग त्याला परीक्षेला बाहेर काढला. आता वर्षभर आतो त्याला उडता कुठं येत आहे, धावता येईना. कसा बसा तोल सावरत एका फांदीवर पोहोचला आणि पहिली कृती घट्ट सुरक्षित धरून बसला. कारण तेवढं शिकलेला. आमच्या पोरांचं सुद्धा तसंच होतं. एकदा डिग्री मिळाली की बाहेर सरकारी नोकरी, घट्ट सुरक्षित आयुष्य. काही नाही, सरकारी नोकरी बस. उद्याच्या तरुणांचे भवितव्य सगळे पोपट. धाडस करणे नाही, साहस करणे नाही, नव्या वाटा चोखाळणे नाही, नव्या वाटा निर्माण करणे नाही, रोळलेल्या वाटेवरनं चालत राहणे. सुरक्षित आयुष्य. एकदा चिकटलो की पेन्शनची सोय झाली. ओके. आम्ही मध्यमवर्गीय माणसं. आमची स्वप्न मोठी नसतात. वडिलांच्या जागेवर चाललेत प्रयत्न. आमच्या तरुणांचे भवितव्य. आणि मग आम्ही म्हणतो मराठी माणूस व्यापारात माग, मराठी माणूस उद्योगधंद्यात माग. सुरक्षित जीवनाची सवय लावली ना आम्ही. धाडस करायला किती पोरं तयार होतात. किती वडील सांगतात चल उतर रे, काय होईल ते बघू. नाही हो, पोपट केले आम्ही. सुरक्षित राहा बाबा, सांभाळून राहा बाबा, पिंजऱ्यातच जग बाबा. बोलताना सुद्धा एखाद्याला विचारतो सध्या काय चालतो का? नाही, सध्या धंद्यात पडलोय. बोलताना सुद्धा धंद्यात पडलोय. तो धंद्यात असा पडतो की पुन्हा उठून उभाच राहत नाही. किती सकारात्मक दृष्टिकोन आहे आमचा. आणि आम्ही ज्ञान घेतो, आम्ही शिक्षण घेतो. किती त्याचा वापर करतो पुढच्या आयुष्यात? एखाद्याला विचारतो शिकलाय ना 12वीत? ते परीक्षेपुरतं. मार्कांपुरते ज्ञानवंत झालो आम्ही आणि डिग्री पुरते प्रज्ञावंत झालो आम्ही. बाकी त्या शिक्षणाचा, ज्ञानाचा व्यावहारिक जगात वापर नाही. हजारो वर्षापूर्वी गौतम बुद्धांनी सांगितलं विज्ञानवादी व्हा. गौतम बुद्धांना अपेक्षित विज्ञानवाद कुठला आहे? त्यावेळी नव्हतं केमिस्ट्री, फिजिक्स. मग विज्ञानवाद म्हणजे काय? विज्ञान म्हणजे काय? विज्ञान या शब्दाचा अर्थ आहे ज्ञानाची कृती करणं, ज्ञानाचा वापर करणं. त्याचा अर्थ विज्ञान. आम्ही शिक्षण घेतो, माहिती संकलित करतो, म्हणजे ज्ञान मिळवतो. वापर करतो का? नाही. ज्या दिवशी माझ्या देशातली पोरं मिळालेल्या ज्ञानाचं विज्ञानात रूपांतर करतील, या देशात एकही बेकार आणि बेरोजगार दिसणार नाही. अजिबात. पण नाही, आमच्याकडं सगळे पोपट. आणखीन एक पक्षी आला शाळेत परत, कोकिळा नावाचा. कोकिळाचा गळा गोड आहे, गाणं इतकं मधुर की सगळी सृष्टी भारावून डोलायला लागेल. वर्णनीय गुण आहे तिच्यात. पण कोकिळा रंगानं काळी आहे. बस एवढा अद्भुत विलक्षण गुण असून सुद्धा तिच्या मनामध्ये न्यूनगंड आहे की आपण
काळी आहोत, आपलं व्यक्तिमत्व चांगलं नाही, चार चौकात आपण उठून दिसत नाही, आणि एवढा सुंदर गुण असून सुद्धा निव्वळ मनातल्या या काळेपणाच्या न्यूनगंडापोटी ती माग राहते. माझ्या ग्रामीण भागातली पोरं असतील, माझ्या इथली पोरं असतील, यांच्या मनात एक सातत्यानं न्यूनगंड आहे. मग भले तुम्हाला इंग्रजी येत नाही, मी ग्रामीण भागातला आहे, मी साध्या घरातला आहे, सातत्यानं गुण आहे, सगळं आहे, पण न्यूनगंड सगळ्यात मोठी अडचण आहे. हे न्यूनगंड एकदा आमच्या पोरांच्या मनातले बाजूला काढा. सगळ्यात मोठी गोष्ट सांगतो तुम्हाला, सगळ्यात मोठी, हाताची 5 बोटं एकसारखी नाहीत, झाडाची 2 पानं एकसारखी नाहीत, हातावरच्या प्रत्येकाच्या रेषा सुद्धा एकसारख्या नाहीत, एकसारख्या डोळ्याची 2 माणसं भेटणार नाहीत. सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो, या जगात तुमच्यासारखं दुसरं कुणी नाही. तुमच्यासारखे इथं फक्त तुम्हीच आहात, दुसरं नाहीच आहे कुणी. अभिमान बाळगायला शिका. नो आवृत्ती, मी एकमेव, बस माझ्यासारखा जगात कुणीच नाही. अभिमान बाळगा. न्यूनगंड कसले बाळगता? अभिमान बाळगायला शिका स्वतःवर, स्वतःच्या क्षमतेवर, स्वतःच्या व्यक्तिमत्वावर. हा अभिमान बाळगला, ह्या क्षमतेची सामर्थ्याची ओळख केली की मग जिंकलात. काढून टाका तरुणाईच्या मनातले हे न्यूनगंड. सगळ्यात मोठी गोष्ट आहे, शेवटचा पक्ष आला शाळेत, गरुड नावाचा. शिक्षकांनी सांगितलं, हे बघ कंपल्सरी विषय आहेत, त्याच्या नादाला कोण लागत नाही, शिक्षक पण लागत नाही. पूर्वीचा काळ होता तसा. पूर्वी सर शिक्षक वाट्यावर दिसले की पोरं रस्ते बदलायची. आता पोरं रस्त्यात दिसले की शिक्षक वाटा बदलतात. बदल शिक्षकात झाला का बदल पोरात झाला हा संशोधनाचा विषय आहे, पण घडतं हे असं, ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. सांगितलं त्याला 3 कंपल्सरी विषय, उडणे, पोहणे, धावणे. गरुड म्हणाला, उडण्यात आपला हात कुणी धरू शकत नाही, धावायला मी जमिनीवर यायची गरज काय? आभाळात भरारा मारतो मी, खाली आणता मला तुम्ही कशासाठी? नको, विषय काढून टाका. अरे म्हटलं कंपल्सरी आहे, जमत असलं सांगा. बरं ठीक आहे, पोहणे. पागल आहे का? नाही जमायचं. गरुड आभाळात. न्यूटन शाळेत नाही, न्यूटन शाळेच्या बाहेरच तयार होतो. न्यूटन शाळेत बसला असता तर सफरचंदाच्या झाडाखाली सफरचंद पडताना बघितलंच नसतं, आणि गुरुत्वाकर्षणाचा शोधही लागला नसता. 4 भिंतीच्या शाळेपेक्षा जीवनाची शाळा फार मोठी असते, अनुभव तिथले घ्या. त्या गरुडाच्या मुलांनी सांगितलं, त्या गरुडा पिलांनी सांगितलं त्या शिक्षकाला, माझी सगळ्यात मोठी शाळा कुठली असेल ना तर ती माझी आई आहे. म्हणे कसं काय? म्हणे मी ज्यावेळी ती बाहेर आलो ना, या सृष्टीत आलो, पहिला श्वास घेतला, माझी आई कोण आहे, ती कशी आहे, तिच्याकडे मी बघायला लागलो. पण तेवढ्याच आईनं माझ्यावर झडप घातली, स्वतःच्या पंजात मला उचलून घेतलं, आणि मलाच जन्माला घातलेली माझी जन्मदात्री आई मला आकाशात उंच 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 घेऊन गेली. तिला सांगत होतो, आई आता जन्माला आलो ग, श्वास कसा घ्यायचा मला माहित नाही, वारा म्हणजे मला काही कळत नाही, ऊन म्हणजे काय माहित नाही, जगणं समजत नाही. आई कुठं घेऊन निघालीस? उंच 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 अगदी उंच घेऊन गेली, आणि आईने सरळ मला सोडून दिलं. सन करत मी खाली कोसळत राहिलो. खाली बघितलं, जमीन होती, खडक होता, आपटलो असतो, फुटलो असतो, संपलो असतो. फक्त आईकडे एकदा बघितलं, का ग? आणि खाली खाली येता येता अचानक मी माझे पंख हळूहळू बाहेर काढले, फैलावले, आणि त्या वाऱ्यावर स्वार झालो. एक गिरकी घेतली आणि आईला वर बघत म्हणाला, आई उडणं जमलं ग. तरुणाईला हात धरून शिकवू नका, मोकळं सोडून शिकवू द्या त्याला. जीवनाचे अनुभव घेऊ द्या त्याला, चटके फटके खाऊ द्या त्याला, ताऊन सुलाखून निघू द्या त्याला. तेव्हा गरुड भरारी रक्तात येईल त्याच्या. मग आभाळ सुद्धा छोटं पडेल. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती, सगळ्यात महत्वाची.